जून 2025 मध्ये सोलापुरातून गोव्यासाठी फ्लाय 91 कंपनीने सोलापूर विचार मंचाच्या पाठपुराव्यानंतर पहिल्यांदा विमानसेवा सुरू केली. जानेवारी महिन्यामध्ये कंपनीने 2 नवीन ATR 72 विमाने घेतल्याच्या कळल्यावर सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप आडके आणि डॉक्टर डायना आडके यांनी फ्लाय 91 कंपनीचे CEO व MD मनोज चाको यांच्या कंपनीच्या गोव्यातील मुख्यालयात जाऊन 15 जानेवारी 2026 रोजी प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना सोलापुरातून हैदराबाद, तिरुपती व बेंगलोरसाठी त्वरित विमानसेवा सुरू करावी ही विनंती केली होती. परंतु सोलापूर हैदराबाद हा स्लॉट एका कार्यान्वित नसलेल्या विमान कंपनीला देण्यात आल्याचे चाको यांनी सांगितले व त्यांची कंपनी ही दुसऱ्या क्रमांकास असल्याचे कळले. त्यामुळे डॉक्टर संदीप आडके यांनी लगेचच नागरी उड्डयन मंत्रालय, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, DGCA, उडाण, मुख्यमंत्री व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना तात्काळ ईमेल करून सोलापूर हैदराबाद हा रूट कार्यान्वित नसलेल्या कंपनीकडून काढून घेऊन दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फ्लाय 91 कंपनीस अवॉर्ड करावा असे कळवले होते. त्याचबरोबर सोलापुरातून सर्व विमानसेवा या उडाण योजनेअंतर्गत कार्यान्वित करण्यात याव्यात अशी सुद्धा विनंती केली आहे. सध्याचे विमान कंपन्यांचे तिकीट दर हे जास्त असून सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाहीत. उडाण योजनेअंतर्गत 2 ते 2.5 हजारांपर्यंत सोलापुरातून विमानसेवा देणे शक्य होईल व विमान कंपन्यांना चांगला प्रतिसाद मिळेल. तसेच इतर रूटसाठी विमान कंपन्या आपली सेवा देतील. त्यामुळे लवकरच सोलापूरला नाईट लँडिंगची व्यवस्था करणे सोयीस्कर होईल. मनोज चाको यांच्याबरोबर चर्चेदरम्यान सोलापुरात असलेली धार्मिक पर्यटन स्थळे, पारंपरिक टॉवेल, चादरीचा जागतिक बाजारपेठ, रेडीमेड गारमेंट हब, मेडिकल हब यामुळे विमानसेवेची गरज आणि त्यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल याची हमी डॉक्टर आडके यांनी दिली. सोलापूर विचार मंचतर्फे 4 वर्ष सातत्याने न्यायालयीन लढा व कार्यालयातील पाठपुराव्यामुळे होडगी रोड विमानतळावरील अडथळा असलेली सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत कोजनरेशन चिमणी 2023 मध्ये हटवण्यात यश आल्यानंतर सोलापूर विचार मंचतर्फे सातत्याने सर्व विमान कंपन्यांना सोलापुरात विमानसेवा सुरू करण्याबाबत पाठपुरावा केल्याचेच आणि सोलापूरचे चांगले ब्रँडिंग केल्याने सोलापुरातून गोवा व मुंबईनंतर हैदराबाद येथे देखील विमानसेवा सुरू होत आहे. मनोज चाको यांच्याशी गोव्यात जाऊन घेतलेली प्रत्यक्ष भेट याचेच फलित असल्याचे डॉक्टर संदीप आडके यांनी सांगितले. सोलापुरातील अनेक धार्मिक पर्यटन स्थळांना भेट देण्याची मनोज चाको यांची इच्छा असल्याचे त्यांनी या भेटीदरम्यान सांगितले. सोलापूर विचार मंचतर्फे डॉक्टर आडके यांनी लवकरच सोलापुरात येण्याचे त्यांना आमंत्रण दिले आहे. नमस्कार, मी डॉक्टर संदीप आडके. आज फ्लाय 91 कंपनीतर्फे सोलापूर ते हैदराबाद ही विमानसेवा सुरू होत आहे आणि सोलापुरातून पूर्वी सुरू झालेल्या गोवा व मुंबई या विमानसेवेनंतर सोलापूरकरांसाठी मिळालेली ही एक नवीन पर्वणीच आहे. जानेवारी महिन्यामध्ये फ्लाय 91 कंपनीतर्फे 2 ATR 72 सीटर विमाने घेतल्याचे आम्हाला कळल्यानंतर सोलापूर विचार मंचतर्फे मी व डॉक्टर डायना यांनी फ्लाय 91 कंपनीचे CEO व MD श्री मनोज चाको यांची गोवा येथील त्यांच्या मुख्यालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली होती आणि त्यांना भेटीदरम्यान सोलापुरातून आता हैदराबाद, तिरुपती व बेंगलोरसाठी आपण विमानसेवा सुरू करावी अशी आम्ही विनंती केली होती. परंतु त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की त्यांची कंपनी त्वरित सोलापूर ते हैदराबाद ही विमानसेवा सुरू करू शकते, परंतु एका नॉन ऑपरेशनल कंपनीला सोलापूर ते हैदराबाद हे बीड दिलेली आहे. तर तो जर अडसर आपण दूर केला तर ही विमानसेवा ते त्वरित सुरू करू शकतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर सोलापूर विचार मंचतर्फे नागरी उड्डयन मंत्रालय, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, DGCA, मुख्यमंत्री कार्यालय व कलेक्टर यांना मी त्वरित ईमेल पाठवून या नॉन ऑपरेशनल कंपनीचं सोलापूर ते हैदराबाद सेक्टरवरचं बिडिंग काढून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फ्लाय 91 कंपनीचे अवॉर्ड करावं असं आम्ही लिहिलं होतं. त्याचबरोबर येथील जे सध्याचे विमानसेवेचे रेट आहेत हे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. तर सोलापुरातून होणाऱ्या सर्व विमानसेवा ह्या उडान योजनेअंतर्गत कार्यान्वित करण्यात याव्यात. तसेच येथून जर अशा अजून नवीन सेक्टरवर विमानसेवा सुरू झाल्या आणि तिकिटाचे दर कमी झाले तर येथील टर्नओव्हर वाढून लवकरच सोलापुरातून नाईट लँडिंग फॅसिलिटी करण्यासुद्धा सोयीस्कर होईल. या सर्व गोष्टी आम्ही सातत्याने या सर्व कार्यालयांना नमूद केलेल्या आहेत. सोलापूर विचार मंचतर्फे जे गोव्यात जाऊन आम्ही मनोज चाको यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सोलापुरातील हे अनेक धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. पारंपरिक येथील जागतिक टॉवेल व चादरीची बाजारपेठ आहे. नवीन रेडीमेड गारमेंट हब आहे, मेडिकल हब आहे. यामुळे येथे
अनेक विमानसेवेची गरज आहे, तसेच येथून सातत्याने प्रवासी मिळतील याची आम्ही हमी दिली होती. याचेच फलित म्हणजे आज सोलापुरातून सुरू होणारी ही सोलापूर ते हैदराबाद ही विमानसेवा होय. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.